प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली जिल्ह्यात महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे। या पार्श्वभूमीवर अनेक नवे जुने चेहरे चर्चेत असताना कुपवाड येथील प्रभाग क्रमांक 2 मधून एक समाजाभिमुख, विकासनिष्ठ आणि जनतेच्या मनात घर करून बसलेला चेहरा ठळकपणे पुढे येताना दिसत आहे। हा चेहरा म्हणजे सर्वसामान्यांचा खरा आधारवड ठरलेले प्रकाश दादा पाटील। कोणतीही पदाची लालसा न ठेवता वर्षानुवर्ष केलेल्या निस्वार्थ सेवेमुळे आज त्यांच्या पाठीशी भक्कम आणि प्रामाणिक जनसमर्थन उभे राहत असल्याचे स्पष्ट चित्र आहे। प्रभागातील रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता, दिवाबत्ती यांसारख्या मूलभूत प्रश्नांपासून ते गरजू नागरिकांच्या वैयक्तिक अडचणींपर्यंत प्रकाशदादा पाटील नेहमीच पुढे राहिले। कागदावर आश्वासनांची रांग न लावता प्रत्यक्ष कामातून त्यांनी विकासाची दिशा दाखवली। सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबिरे, जनजागृती मोहिमा, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, गरीब व गरजू कुटुंबासाठी आधार देणारे कार्यक्रम राबवत त्यांनी जनतेशी केवळ राजकीय नव्हे तर जिव्हाळ्याचे भावनिक नाते निर्माण केले आहे। अनेक वेळा स्वतःची जमीन व संसाधनेही लोकहितासाठी देत त्यांनी नेतृत्व म्हणजे सेवा हे केवळ शब्दात नाही तर कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे। याच प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण कार्यामुळे आज प्रभाग क्रमांक 2 मध्ये एकच चर्चा रंगताना दिसते आहे। यंदाची निवडणूक म्हणजे प्रकाशदादा पाटील यांना नगरसेवक करण्याचा निर्धार। गल्ली बोळात, चहाच्या टपऱ्यावर, घराघरात विकासाचीच भाषा ऐकू येत असून दादांनी केलेल्या कामांची उदाहरणे दिली जात आहे। मतदारांनी यंदा फक्त उमेदवार नाही तर आपल्या सुखदुःखात सहभागी असलेला आपलाच माणूस निवडण्याचा मनोदय स्पष्ट केले असल्याचे वातावरणातून जाणवत आहे। एकंदरीत शब्दांपेक्षा कामावर विश्वास ठेवणाऱ्या या नेतृत्वाला यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत कुपवाड प्रभाग क्रमांक 2 मधून भरभरून आशीर्वाद मिळणार असे ठाम चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे। बोलणं नाही तर काम करून दाखवणारा नेता म्हणजे प्रकाश पाटील हाच खरा नेता। आमच्या प्रत्येक गोष्टीला मान देऊन आमच्या क्रिकेट टीमला पण स्पॉन्सर म्हणून पुढे धावून येणारा हा प्रकाश पाटील। माझे आणि प्रकाश पाटील यांच्या आजोबांचे हे आमचे संबंध पूर्वीपासून घनिष्ठ संबंध आहेत ते। आणि त्यांनी माझ्यासाठी काय इतके की प्रयत्न केले ते जीवापाड प्रयत्न केले त्यांच्या आजोबांनी। आणि त्यांच्या पाठोपाठ ह्यांनी प्रकाश पाटलांनी त्यांचा वसा चालवायला नाही घरटी जाऊन प्रत्येकांची मुलाखत घेऊन प्रत्येकांच्या अगदी जवळचे संबंध ठेवून अडचणी सोडवण्यात त्यांनी फारच मोलाचा वाटा उचललेला आहे। त्यामुळे आम्ही त्यांना एक घरचाच माणूस समजते आम्ही। आणि बोलण्याला तर एक नंबर आहेत की बोलायचं काम नाही की गरिबांच्या अडचणीला धावून येण्यासारखे आहे। कधी बी ऐन रात्रीचं ऐन टायमाच कधी बी असू देत त्यांनी म्हणजे आम्हाला त्यांना विसरता येणार नाही आम्हाला।